नमस्कार मित्रांनो, मी आपला रुपेश वडके आणि आपण त्याच ठिकाणी आहोत, पातलीपाडा ब्रिज। तुम्हाला वाटत असेल एवढं रिकामा का वाटतंय रस्ता, त्याचं कारण मी सांगतो। बघा, असं चित्र कुठे पाहिलंय का तुम्ही? हा काल पलटी झालेला ट्रक, तो अजून उचलला नाही आणि हा त्याच्या बाजूला बघा, हा आज पलटी झालाय। कारण तेच मी नेहमी ट्रक ड्रायव्हरांशी बोलतो, असं का झालं? ते लेन चेंज करायला जातात, डायरेक्शन बोर्ड नसल्यामुळे लेन चेंज करायला जातात आणि मग ते या ब्रिजच्या कट्ट्यावर चढतात। आपण आयुक्तांना, PWD विभागाला नेहमी सांगितलं आहे की ते डायरेक्शन बोर्ड द्या। त्यांनी तरी मागच्या वेळेस फक्त 2 सिग्नल लावून दिले आपल्याला, ते तर त्याने कालच उडवले होते। तुम्ही असं चित्र बघितले का? बघा कुठे, हा काल पलटी झालेला ट्रक आहे, त्याच्या बाजूला हा इथे। हां, आणि ही ट्रॅफिक बघा। आता ही लोक आहेत ना, हिरानंदानी पातलीपाड्याला कामाला येणारी, हे माजीवड्यापासून चालत येत आहेत। म्हणजे अजून किती अंत बघायचा आहे? मी नेहमी सांगतो, ह्याच रस्त्यावरून रोज आयुक्तांचा बंगला इथे आहे, 5 मिनिटावर रोज ये जा करतात। त्यांनी हे काम करून घेणं गरजेचं नाही का? आमचे मित्र मला विचारतात, तू कोणाला पत्रव्यवहार केला, काय केला? अरे, आमच्याकडून होईल तेवढा आम्ही प्रयत्न करतोय। हा बघा ट्रॅफिक बघा। आता हे आयुक्तांकडे जरी केला असेल तर त्यांनी संबंधित विभागाकडून हे काम करून घेणं गरजेचं आहे का नाही? आता ही सकाळी 8 वाजता ही अशी ट्रॅफिक असेल, लोक चालत येत आहेत कामासाठी जाण्यासाठी। हे बघा, हा कालचाच ट्रक अजून उचलला नाही, अजून एकावर एक थर लागल्यानंतर जाग येणार आहे का यांना? बघा, असं चित्र आहे हे बघा। आम्ही थकलो आता पत्रव्यवहार करून, मागणी करून, तर याच्यासाठी